श्रीपाद प्रभूंचा कल्की अवतार. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, तुम्हाला आज मी एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. शंबाला नगरी गोबीच्या वाळवंटात कोठेतरी वसलेली असून बाह्य जगापासून अलिप्त आहे. ऋषी मुनींनी हे स्थान बंदोबस्तात राहील अशीच व्यवस्था करून ठेवली आहे. अध्यात्मामध्ये उच्च स्थान प्राप्त झालेल्या ऋषींच्या परवानगीनेच तेथे जाता येते. अमर महर्षींनी बऱ्याच वेळा या स्थानाला भेट दिलेली आहे. येथे मैत्रेय हा राजा राज्य करीत असून हा राजा सूर्यलोकातून येथे आलेला आहे. येथे अनेक शाखांवर संशोधन चालू आहे. येथील राजवाड्यासारख्या उंच इमारतीवर विशाल असे सोन्याचे कळस बसवले आहेत. त्या कमळाच्या मधोमध मोठे माणिक बसवले आहेत. त्यात अतिप्रचंड शक्ती साठवलेली आहे. एका विशेष मंत्राचा जप करून बाह्य जगतातील लोकांना याची प्रचिती घेता येते. तसेच इसवी सन 1924 साली या नगरीमध्ये भगवान कल्कीचा अवतार झाला असून त्यांचे वय कायम 24च असते. भविष्यामध्ये येणाऱ्या प्रलय काळासाठी भगवान कल्कींवर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. लोकांची परीक्षा घेणे, अपराधी लोकांना शासन करणे हे कार्य टेलिपथीसारख्या आधुनिक यंत्रणेमार्फत केले जात आहे. या कलियुगामध्ये कलीच्या प्रभावामुळे मानवाची अधोगतीच फार झाली असून जोपर्यंत त्याची प्रगती होत नाही तोपर्यंत शंबाला नगरी या दिव्य स्थानाशी त्याचा संपर्क होऊ शकत नाही. मानवाला कलियुगातून सत्ययुगात पोहोचविण्याचे काम भगवान कल्कींवर सोपविण्यात आले आहे. भगवान कल्की आपला वाढदिवस श्रीलंकेत साजरा करतात. त्यावेळी सप्तलोकातील अनेक महात्मे सूक्ष्म देहाने तेथे हजर राहतात. साधारण 460 वर्षानंतर सत्ययुगाचा प्रारंभ होणार आहे. कारण श्रीपाद प्रभू कल्की अवतार धारण करणार आहेत. हा सफेद घोडा सूर्याच्या तेजाचा रूपकात्मक स्वरूप असून विश्वप्रेमाचा संदेश पसरविणे ची शक्ती या तेजामध्ये आहे. या पृथ्वीवर जिकडे तिकडे नकारात्मक शक्तीच्या प्रभावामुळे जीवन जगणे असह्य होत आहे. अशा अवस्थेपासून स्वतःला वाचवायचे असेल तर आपण सर्वांनी मिळून श्रीपाद प्रभूंकडून सकारात्मक तेजाला प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या सभोवतालच्या सर्व वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी सूर्याकडे तोंड करून भगवान कल्कींना प्रार्थना करावी. 9च्या आत करावी, म्हणजे जगातील सर्व नकारात्मक शक्तींचे उच्चाटन होण्यास मदत होते. प्रार्थना करावयासाठी म्हणावयाचा मंत्र ओम श्री राम 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 जनार्दन कल्की रूपाय नमो नमः. ओम श्री राम 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 जनार्दन कल्की रूपाय नमो नमः हा तो मंत्र आहे. हा मंत्र श्रीपाद प्रभूंनी बंगलोरच्या शिवानंद भारती यांना रामनवमीच्या दिवशी काही दिवस अगोदर दिलेला होता. या मंत्राच्या जपामुळे जपकर्ता व कल्की प्रभूंच्या तेजोमय प्रभावाखाली येतो व सभोवतालच्या नकारात्मक शक्तीपासून त्याचे संरक्षण होते. त्याच्यावर प्रभूंच्या प्रेमाचा वर्षाव होतो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रोते हो, तुम्हाला श्रीपादांची कल्की अवताराची कथा कशी वाटली? आवडली का? आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.